जीवो जीवस्य जीवनम ही आपली प्राचीन संस्कृती। यालाच अनुसरून प्रत्येक जीवांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची परंपरा अनादी काळापासून आपल्याकडे देवराईच्या माध्यमातून जपली जाते। वन्यजीव आणि वृक्षवल्ली यांचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी अनेक प्रयत्न कसोशीने केले जात आहेत। सध्याच्या आधुनिक काळात वाढती लोकसंख्या, त्याला अनुरूप आवश्यक सोयी सुविधांची मागणी, त्यानुसार पुरवठा, विकास कामे, धरणे, रस्ते रुंदीकरण, रेल्वे लाईन, द्विपदरीकरण या सगळ्यामुळे वन्य क्षेत्रातील बरीचशी जमीन वापरली जाते। त्याबरोबरच वनक्षेत्रालगतची गावे, शहरे मोठी होत आहेत। शहरांच्या विस्तारीकरणात आजूबाजूची पडीक जमीन व्याप्त झाली। आपल्या राज्यात 20% कमी असलेली वनजमीन ही काही अंशी वगळता अनेक तुकड्यांमध्ये पसरलेली आहे। भूमी उपयोजनातील होणाऱ्या बदलांमुळे अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या आढळ क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत। यामुळे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाचे प्रसंग वाढले आहेत। परिणामी अनेक वन्यजीवांना आणि स्थानिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। याबाबत महाराष्ट्र वन विभागाने भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्यामार्फत अभ्यास अहवाल बनवला। यात पूर्व विदर्भातील वन्य प्राण्यांच्या हालचाली आणि आढळ अभ्यासून वन्यजीव विचरण क्षेत्र म्हणजेच वाईल्ड लाईफ कॉरिडॉर जाहीर केले। महाराष्ट्रात पूर्व विदर्भामध्ये बोर, पेंच, ताडोबा अंधारी आणि नागझिरा नवेगाव हे व्याघ्र प्रकल्प आपापसात वन आणि इतर क्षेत्रामार्फत जोडले गेले आहेत। यातून वन्य प्राणी, मुख्यत्वे करून वाघ, विचरण करतात। महामार्गाच्या रुंदीकरणामुळे असे क्षेत्र विभक्ते आणि त्यामुळे त्यांचे विचरण प्रभावित होते। अशा ठिकाणांचा अभ्यास करून महामार्गावर अंडरपास सारखे विशेष पूल उभारले गेले। या माध्यमातून विचरण क्षेत्र विभागण्यापासून संरक्षित करून देण्यात आले। त्यामुळे एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात मार्गक्रमण करणे वन्यजीवांना शक्य झालंय। त्याबरोबरच वन्यजीवांची सुरक्षितता ही अबाधित ठेवणं शक्य झालंय। या विचरण क्षेत्रामुळे वन्यजीव आणि मानव यातील संघर्ष कमी करणे बऱ्याच अंशी शक्य झाले। जो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे यातला जो अधिवास जर कुठल्याही विकासाच्या प्रकल्पासाठी किंवा याच्यासाठी डायव्हर्ट होत असेल किंवा काय, तर त्याच्यासाठी आपल्याला 38 OG ह्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या नियमांचा आधार घेऊन आपण त्याचा आढावा घेत असतो आणि आवश्यक तो त्याबाबत निर्णय घेतला जातो। त्यानंतर जे आसपासची गावं आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यापासून अलर्ट करत राहतो की या भागात वन्यजीवांची मुवमेंट किंवा ह्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे कॉन्फ्लिक्ट कमी होण्यासाठी त्यांच्या आवश्यक जे सेफ्टी मेजर्स आहेत ते त्यांना आपण शिकवत असतो। एज्युकेशन अवेअरनेसचे प्रोग्रामही आपण त्यांच्या भागात राबवतो, जेणेकरून स्थानिकांना त्याचा वन्य प्राण्यांपासून त्रास होणार नाही आणि वन्य प्राणी स्थानिकांना त्रास देणार नाहीत। अशा पद्धतीने आपण हे वन्यजीव व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असतो। अशा वन्यजीव विचरण क्षेत्रातील गावातले स्थानिक बऱ्याच प्रमाणात जंगलावर उपजीविकेसाठी अवलंबून असतात। या अवलंबित्वामुळे वन्यजीव तसेच मानव दोघांनाही धोका निर्माण होतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत बफर क्षेत्रात सुरू असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचे कार्यक्षेत्र विचरण क्षेत्रातही वाढवण्यात आले, ज्यातून अशा गावांना 25 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाते। त्यातून गावातच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। गावकरी आपल्या गावातच वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जन करू शकतात। वनांवरचं त्यांचं अवलंबित्व कमी होत वन्यजीव सुरक्षितता अबाधित ठेवता येण्यास उद्दिष्ट साधल्या जात आहे। वन्यजीवांचा मुक्तपणे होणारा वावर सुखावणार आहे। वन्यजीवांचा संवेदनशीलतेने विचार करत त्यांचं स्वातंत्र्य आणि अधिवास संरक्षित ठेवण्याचा आणि संवर्धित करण्याचा महाराष्ट्र वन विभागाचा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे।